अच्छा. चाबहारमध्ये आपणच बांधलंय ते. चीनचं जे ग्वादर बंदर होतं पाकिस्तानातलं, त्याला प्रतिकार करायचा किंवा त्याला कॉम्पिटिशन करायची म्हणून आपण चाबहार बांधलंय. चाबहार हे जागेचं नाव आहे. मला थोडीशी पर्शियन भाषा येते. बहार या पर्शियन भाषेचा शब्दाचा अर्थ आहे वसंत ऋतू. अच्छा. हिंदीमध्ये जे बागो में बहार आहे असतं ना, तो तिथनं आलेला आहे. अच्छा. तर ज्या जागी चारही ऋतू, कारण तिकडे 4 ऋतू असतात, आपल्याकडे 6 नसतात, तिकडे पश्चिमेच्या 4 असतात. चारही ऋतू हे वसंत ऋतू सारख्या आनंददायक आहेत, अशी जागा म्हणजे चाबहार. म्हणून ते चाबहार नाव पडलंय. आता तेवढं राहिलं नाही, आता क्लायमेट चेंजिंग. तर तिथून ते बंदर भारताने पूर्ण विकसित केलेलं आहे. बर. आणि ट्रम्पनी त्या बंदरावरती बॉम्बिंग केलेलं नाही. इराणचं बंदर असून नरेंद्र मोदींची इन्फ्लुएन्स किती पुढेपर्यंत जातो याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे. चाबहारवरती बॉम्बिंग नाही केलं, कारण चाबहार बंदर भारताकडे आलं. इराणने सांगितलं, त्यांनी सांगितलं तुम्हीच मॅनेज करा, अच्छा. आमचा मित्र तुम्हीच. कारण त्यांची ती बोट नाही का आपण सांभाळून ठेवली कोचीनमध्ये, आपण त्यांचे मित्र आहोतच. म्हणजे राजकारणात जेवढे मित्र असू शकतात तेवढे मित्र आहोत. आणि याच्यात इस्रायलशी भांडायचं काही कारण नाहीये, कारण इस्रायलचा वेगळा इंटरेस्ट आहे, आपला वेगळा इंटरेस्ट आहे. तुमची न्यूक्लिअर पॉवर गेली, मिसाईल गेली की आमचं काय भांडण आहे तुमच्याशी. बरोबर. इस्रायलचंही भांडण नाही. इस्रायलचे धंदा करायला येईल, याच्या आधी यायचा, अजूनही येईल. तर त्या चाबहारमध्ये भारताने आपलं ठाणं मजबूत केलं की चाबहारमधनं पूर्ण मध्य आशिया, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान वगैरे, तिथे प्रचंड जे मोठे नैसर्गिक वायू आणि पेट्रोलचे साठे आहेत ते आपल्याला मिळतात. तिथनं पुढची रेल्वे लाईनही आपण घातलेली आहे. चाबहारमध्ये उतरवायचं, रेल्वेत बसायचं आणि वरती पुढे जायचं मालगाडी, असा तो प्रकार आहे. हा एक भाग इराणने सांगितले तुम्ही चाबहार तुमच्या ताब्यात घ्या आणि आमची घडी बसवून द्या. कारण युद्धानंतर घडी बसवायची आहे ना, घडी बसवायला रिकन्स्ट्रक्शन करू लागतो. काम आहेत खूप आपल्या लोकांना, सगळ्या सिव्हिल इंजिनियर लोकांनी आता हाताच्या बाहेर वरती करून तयार असलं पाहिजे की जाऊन इराणमध्ये बांधकाम सुरू करायचंय. हे युद्ध थांबतच आहे हो, युद्ध फार दिवस रेटलं जाणार नाहीये. त्यामुळे चाबहारमध्ये हे करा, आमचा तेलाचा तुम्हाला अव्याहत पुरवठा रुपयामध्ये करू असं आताच सांगितलंय. अच्छा. भानगडच नाहीये काही. त्यामुळे याच्यातनं सर्वात मोठा विनर आहे भारत. व्हेनेझुएलाचं तेल रिफाईन कोण करणार? रिलायन्स आणि रोझेनॉफची कंपनी आहे नायरा, ते. नंतर इराणचं तेल रिफाईन कोण करणार? भारत. तुम्ही पिऊन पिऊन किती तेल प्याल? तुम्ही जगाला पुरवाल ना, त्याच्यात प्रॉफिट मिळणार. भारत सध्या इतक्या छान ठिकाणी बसलेला आहे आणि हे लक्षात आलेलं आहे की भारताची आतापर्यंतची भूमिका फार चांगली आहे. आतापर्यंत आपण बाजू नाही घेतली बघा, यांची घेतली नाही त्यांची. उद्या मध्यस्थी करायला भारतालाच बोलवणार आहेत, दुसरं कोणाला बोलवणार ते. आणि चाबहार एकदा आपलं सुरू झालं, तो प्रोजेक्ट होतोच आहे सुरू, तो सुरू झाला की भारताचं एक वेगळं द्वार उघडलं जातं. वाढवण पोर्ट आपल्या इथलं, चाबहार इराणमधलं, आणि तिथनं मध्य आशिया आणि युरोपपर्यंत सगळी लिंक ओपन होतीये. अप्रतिम भविष्य आहे आणि त्या भविष्याची पायाभरणी नरेंद्र मोदी सरकारने खूप आधीच करून ठेवलेली आहे. म्हणूनच ते इराणशी भांडत नाहीत आणि म्हणूनच पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षामध्ये बाजू घ्या म्हणतात. आकला कमीच जरा विरोधी पक्षाला, बाजू घ्यायचीच नसते. हे योग्य चाललेलं आहे, नरोवा कुंजरोवा, अगदी योग्य. आणि आपलं भांडण नाहीये हो, युद्ध आपलं नाहीये, छान चाललंय सगळं.